प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी। इयत्ता 8वीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका 50 गुणांची असते। गद्य विभाग। प्रश्न पहिला अ, खालील उतारा वाचा आणि त्याखालील सूचनानुसार कृती करा। खालील उतारा सुरांची जादूगिरी या पाठावरील आहे। सर्व विद्यार्थ्यांनी खालील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी संपूर्ण उत्तरासह। आसमंतात भरलेले संमेलन, सुरांचे, शब्दांचे, आवाजांचे, खळखळ वाहणारा ओढा, सळसळ करणारी झाडाची पाने, गावात ऐकू येणारे आवाज, जनावरांचे हंबरणे, भांड्यांचे आवाज, फोडणीचा तडतड आवाज, भाकरी थापण्याचा आवाज। 3 स्वमत, दैनंदिन जीवनात तुमच्या परिसरात ऐकू येणाऱ्या आवाजांची नावे लिहा। सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात ऐकू येणाऱ्या आवाजांची नावे स्वतःच्या शब्दात लिहायची आहेत। आ, खालील उतारा वाचा आणि त्याखालील सूचनानुसार कृती करा। खाली दिलेला उतारा हा अण्णाभाऊंची भेट या पाठावरील आहे। सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। अ, आकलन कृती 2 गुणांसाठी आहे। अण्णांना मोह नव्हता त्या गोष्टींची नावे सांगा। बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या व असल्या सर्व गोष्टींचा अण्णांना मोह नव्हता। 2. खालील शब्दांतून समानार्थी शब्दांच्या जोड्या शोधा। उत्तर 1. गरम, उष्ण। 2. आनंद, हर्ष। अ, खालील शब्दांना विभक्तीचे प्रत्यय जोडून पूर्ण रूप लिहा। 1. झोपडी। 2. मोह। 3. स्वमत 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। तुम्हाला बक्षीस म्हणून जी रोख रक्कम मिळाली आहे त्या रकमेचा उपयोग तुम्ही कसा कराल? स्वमतावर आधारित असलेल्या या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात लिहायचे आहे। विभाग 2 पद्य विभाग। प्रश्न दुसरा अ, खालील उतारा वाचा व त्याखालील सूचनानुसार कृती सोडवा। खाली दिलेला उतारा हा विद्या प्रशंसा या कवितेवरील आहे। सर्व विद्यार्थ्यांनी ही कविता काळजीपूर्वक वाचायची आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। कृती 1. आकलन कृती, विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी। जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते, सदैव कल्याणकारी असते, सगळी सुखे देते व दुःखे निवारण करते, कुठलीही वस्तू प्राप्त होते। कृती 2. आकलन कृती अ, विद्या उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। जिने माणसाला श्रेष्ठत्व लाभते ती गोष्ट कोणती? आ, कोणाप्रमाणे ते लिहा। 1. विद्या उपदेश करते गुरुप्रमाणे। 2. विद्येसारखा नाही, कल्याणकारी व शुभचिंतक मित्र। कृती क्रमांक 3 2 गुणांसाठी आहे। खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। आपण माणसे निरनिराळ्या रत्नांचे व सोन्यांचे अनेक अलंकार धारण करतो। ही शरीराला सजवणारी भूषणे आहेत। हे अलंकार जीर्ण होतात किंवा तुटून जातात, पण विद्या किंवा ज्ञान हा असा शोभादायक अलंकार आहे की जो अक्षय रूपाने तुमच्या मनी वसतो। ब, खालील कविता वाचून त्यावर आधारित कृती सोडवा। खाली दिलेली कविता ही आसा रंगारी श्रावण ही कविता आहे। सर्व विद्यार्थ्यांनी ही कविता काळजीपूर्वक वाचायची आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। कृती 1. कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे। रंगारी, खेळगा, गोपाळ। 2. श्रावण महिन्यातील मुलामुलींचे खेळ।
झुल्यावर झोके घेणे, दहीहंडी खेळणे. कृती 2 आकलन कृती 1 कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. जसे कलागत, पंगत. येतो, रेखितो. लाजल्या, सजल्या. एका शब्दातल्या अ पाना फुलांचे, पातळ. ब हिरव्या मळ्यात बांधलेला, खोपा. कृती क्रमांक 3 कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात सांगा. निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी असे म्हटले आहे. तो सृष्टीचा सुंदर व कुशल चित्रकार आहे. त्याने सर्वत्र हिरवा देखावा रंगवलेला आहे. तो अवखळ व खट्याळी आहे. श्रावण अवखळपणे डोंगर दऱ्यात नाचतो, नदीशी जिम्मा खेळतो, रिमझिम सरींचे गाणे झाडांना ऐकवतो, वेलीच्या वेण्या घालून त्यांना पाना फुलांचे, थेंबाथेंबांचे पातळ नेसून नटवतो. तो झुल्यावर झुलणाऱ्या मुलींच्या गाण्याला लय देतो. दहीहंडीमध्ये गोपाळ बनून सामील होतो. रंगारी श्रावण पावसाचे घर उन्हात बांधतो व त्याच्या खोड्या काढून झाडामागे दडतो. तो आकाशात इंद्रधनुष्याचा बांध घालतो आणि रानात रंगीबेरंगी फुलांची नक्षी करतो. शेवटी रंगारी श्रावण हिरव्या मळ्यांमध्ये खोपा करून राहतो. असा हा हरहुन्नरी किमयागार व रंगांचा जादूगार असलेला श्रावण मला खूप आवडतो. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3 खालील उतारा वाचून त्यावर आधारित कृती सोडवा. सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेला स्थूल वाचनावरील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 3 कोणत्याही 2 कृती सोडवा. 1 मोनालिसा चित्राबाबतची माहिती तुमच्या शब्दात लिहा. लिओनार्दोची शतकानुशतके गाजत असलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे मोनालिसा हे चित्र होय. लिओनार्दोला त्याचे हे जगप्रसिद्ध चित्र पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. आज 500 वर्षानंतर ही चित्रातल्या मोनालिसाच्या डोळ्यातील ओलसर चमक व तेज जसेच्या तसे आहे. या चित्रामधून रेखाटलेले मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित व विविध भाव यामुळे या चित्राविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढत गेली आहे. 2 लिओनार्दो दा विंची विविध भूमिका निभावणारा कलावंत होता. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? असल्यास कारण सांगा. लिओनार्दो दा विंची विविध भूमिका निभावणारा कलावंत होता. या वाक्याशी आम्ही सहमत आहोत. कारण या एकाच व्यक्तीने एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. ते एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिततज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ असे सर्व काही होते. इत्यादी विविध क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग संशोधन करून ठेवलेल्या नोंदवह्या आहेत. यावरून लिओनार्दो दा विंची विविध भूमिका निभावणारा कलावंत होता हे सिद्ध होते. 3 तुमच्या आवडीच्या छंदाची माहिती थोडक्यात लिहा. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणाऱ्या छंदाची माहिती थोडक्यात लिहायची आहे. विभाग 4 व्याकरण विभाग. सूचनेनुसार कृती करा. 1 खालील ओळीतील अलंकार ओळखा. अ हिरवळ आणि पाणी, तिथे स्फुरती मजला गाणी. वरील ओळीमध्ये नी हे अक्षर पुन्हा आलेले आहे. एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या शेवटी पुन्हा आले की यमक हा अलंकार होतो. म्हणून वरील ओळीमध्ये यमक हा अलंकार आहे. ब काकूने काकांच्या कपाटातील कागद कात्रीने करा कापले. वरील उदाहरणामध्ये क या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे नादमयता आली आहे. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणून वरील उदाहरण हे अनुप्रास अलंकाराचे आहे. 2 समानार्थाचे जोडशब्द तयार करा. जसे पालन पोषण, बाजार हाट, थट्टा मस्करी.
3 शब्दांचे लिंग बदला. आई वडील, मोर लांडोर. 4 शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. अशिक्षित, सूरजचे आई वडील अशिक्षित आहेत. 2 कर्णमधुर, सकाळी सकाळी कर्णमधुर भक्तिसंगीत कानावर पडले. 5 खालील शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा. अ पोकळीत, पोकळी, कळी, तळी, पोळी. ब वातावरण, रण, वर, वार, तान. 6 वचन बदला. झाड, झाडे, शाळा, शाळा. 7 विरामचिन्ह ओळखा. पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह. 8 अचूक शब्द निवडा. उकल होणे, कोडे सुटणे. प्रश्न 5वा उपयोजित लेखन. तुमच्या भावाचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. अभिनंदन पत्र. दिनांक 11 सप्टेंबर. प्रिय रमेश, अनेक आशीर्वाद. कालच मला वडिलांचे पत्र मिळाले. चित्रकला स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आला आहे हे वाचून मला खूप आनंद झाला. मी माझ्या सर्व मित्रांना ही बातमी सांगितली. त्यांनीही तुझे मनापासून अभिनंदन केले आहे. रमेश, तुझ्याकडे खरंच चित्रकलेचे कौशल्य आहे. तू शाळेमधील इंटरमिजिएट व एलिमेंटरी या दोन्ही परीक्षेमध्ये अ श्रेणीत उत्तीर्ण झाला आहेस. श्री वाघमारे सरांनी तुला वेळोवेळी मार्गदर्शन करून विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. तुझ्या या यशामागे सरांचेही मोलाचे योगदान आहे. अशाच प्रकारे विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशस्वी हो. यातूनच तुला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पुन्हा एकदा तुझे मनापासून अभिनंदन करतो व एक वॉटर कलरचे किट तुला कुरिअरने पाठवतो. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुझा प्रिय भाऊ योगेश. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 15 ते 20 ओळी निबंध लिहा. नदीचे आत्मकथन. मी नदी बोलते आहे. मी उंच डोंगराच्या सुळक्यावरून उडी घेऊन तुमच्यापर्यंत वाहत येते. येताना वाटेत भेटणाऱ्या माझ्या अनेक सख्यांना मी बरोबर घेऊन येते. यामुळे माझ्या पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह बनतो. मी माझ्या किनाऱ्यावरील सर्वांना पाणी देते. त्यांची तहान भागवते. हिरवी राने आणि शेती पिकवते. मोठमोठे मळे माझ्या पाण्यावर जगतात. त्यांच्यात मी भेद करत नाही. माणसांचं तन मन माझ्यामुळे शुद्ध होतं म्हणून मला पवित्र मानले जाते. पण आजकाल मी अस्वच्छ होत आहे. ज्यांना मी स्वच्छ करते ती माणसेच मला उंगळवाणी बनवत आहेत. शहरातील गटाराचे पाणी माझ्या प्रवाहात सोडून मला प्रदूषित करीत आहेत. शिवाय अनेक प्रकारचे कारखाने आपले विषारी वायू सोडून मला विषारी बनवतात. याचे परिणाम तुम्हा माणसांनाच भोगावे लागतात. नव्हे ते आत्तापासूनच भोगत आहातच. तरीही तुम्ही माणसे कानावर हात ठेवून आणि डोळ्यावर हात ठेवून बसला आहात. नाना तऱ्हेचे रोग दूषित पाण्यामुळे होत आहेत हे तुमच्या कधी लक्षात येईल? मग मला स्वच्छ ठेवण्याच्या काही योजना आता तरी सुरू करा. माझे आरोग्य राखाल तर तुमचेही आरोग्य आपोआप राखले जाईल. मग तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही. प्रश्न 7वा खालील उतारा वाचून त्यावर आधारित कृती सोडवा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. व्हॅलेंटिना तेरेस्कोवा कोणत्या देशातील महिला होत्या? 1961ला कोणाची अंतराळ मोहीम यशस्वी झाली? 5 महिलांमधून व्हॅलेंटिनाची अंतराळ मोहिमेसाठी निवड करण्यात आली कारण? 4. व्हॅलेंटिनाचा जन्म कोठे झाला? आज आपण इयत्ता 8वीची प्रथम सत्र परीक्षेची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासह पाहिलेली आहे. याचप्रमाणे घटक चाचणी पहिली, घटक चाचणी दुसरी, द्वितीय सत्र परीक्षा इत्यादी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासह पाहण्यासाठी शालेय अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.